हा सन्मान करण्यासाठी मी विनंती करेन दीपक दादा आणि डॉक्टर पांडुरंगी पाटील साहेब यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल। अविनाश दादा आणि भूपेंद्रजी आपल्यामध्ये उपस्थित आहेत, तर अविनाश दादा यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय। आज अगदी आगरी कोळी समाजसेवा मंडळ जरी असलं परंतु आगरी कोळी सांस्कृतिक क्रीडा मंडळामध्ये काही आपले खेळाडू खेळले, ज्यामध्ये स्वतः दीपकजी देखील खेळलेले आहेत आणि मान सन्मान आज प्रत्येक व्यक्तीला दिला गेला आहे आणि सर्वजण आज या ठिकाणी भेट देत आहेत, त्याबद्दल अविनाश दादा यांचा सन्मान या ठिकाणी पाहायला मिळतोय। त्यानंतर एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व भूपेंद्रजी आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांचाही सन्मान आहे, तो सन्मान आपण लगेचच या व्यासपीठावरती घेऊयात। मी विनंती करेन पुन्हा दीपकजी आपणास आणि डॉक्टर पांडुरंगी पाटील साहेब आपणास भूपेंद्रजी आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांचंही आपण यथोचित स्वागत सन्मान या मुख्य मंचावरती करूयात। यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी केला जातो। आदरणीय भूपेंद्रजी आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांचंही स्वागत सन्मान तो या मुख्य मंचावरती आपल्याला पाहायला मिळतोय। मॅचही सुरू आहे परंतु काही मान्यवर आहेत, ते मान्यवर या सध्या स्पर्धेसाठी भेट देतात, तेही महत्त्वाचं आहे। त्यानंतर या संपूर्ण स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द मॅच साठी जे आपला टी शर्ट ज्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर करण्यात आलेले आहेत ते महालक्ष्मी एंटरप्राइजेसचे सर्वेसर्वा श्री मंगेश एकनाथ पाटील साहेब यांचा सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे। मी मंगेशजी पाटील यांनाही विनंती करतो आपणही पुढे यायचं आहे, आपलाही सन्मान आहे तो सन्मान या मुख्य मंचावरती केला जाणार आहे। आदरणीय मंगेश पाटील साहेबांचा सन्मान तो सन्मान आपण लगेचच घेऊयात। मी पुन्हा विनंती करेन लंकेशजी भोईर आपणास विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करूयात, सन्मान केला जाईल। आदरणीय मंगेशजी पाटील साहेबांचा सन्मान तो सन्मान या ठिकाणी केला जातोय, ज्यांच्या माध्यमातून आपल्याला जर्सी मिळालेल्या आहेत आणि 2 दिवस या ठिकाणी उपस्थित राहून श्रीगाव परिसर मास्टर बी संघाला नेहमी ज्यांचं मोलाचं योगदान असतं असे व्यक्तिमत्व आहेत मंगेशजी पाटील साहेब आणि त्यांचा सन्मान तो सन्मान या ठिकाणी केला जातोय। मायेची शॉल या ठिकाणी दिली जात आहेत, सन्मान चिन्ह आहे ते सन्मान चिन्ह देखील या ठिकाणी मात्र आपल्याला पाहायला मिळतात, दिले जात आहेत। फोटोग्राफर स्वतः बघडू आलेले आहेत, ते फोटो घेतात आपल्या कॅमेरामध्ये। त्यानंतर आणखीन काही सन्मान ते सन्मान आपण या व्यासपीठावरती घेणार आहोत, सन्मान केला जाईल। आदरणीय व्यक्तिमत्व या संपूर्ण स्पर्धेसाठी ज्यांनी आपल्याला पाण्याची सुविधा उपलब्ध करून दिली गेली आहेत ते भूपेश भोईर साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत। मी विनंती करेन भूपेश भोईर साहेब आपणही पुढे यायचं आहे, आपलाही सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे। दीपकजी आपणास विनंती असेल दीपक दादा यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करूयात, ज्यांच्या माध्यमातून आपल्याला पाण्याची सुविधा उपलब्ध करून दिली गेली आहे ते भूपेश रघुनाथ भोईर साहेब यांचा सन्मान तो सन्मान या मंचावरती केला जातोय। पाणी ज्यांच्या माध्यमातून मात्र सातत्याने दिले जात आहेत, आपल्या परिसरामध्ये स्पर्धा कुठलीही असू द्यात भूपेशजी भोईर साहेब यांचं योगदान असतं आणि आज त्यांचं योगदान आपल्याला पाहायला मिळालेलं आहे, तर भूपेशजी भोईर साहेबांचा सन्मान आहे तो सन्मान मुख्य मंचावरती केला जातोय। थँक्यू, मनापासून आभार असतील भूपेशजी भोईर साहेब। बाकी काही सन्मान ते आपण नंतर घेणार आहोत, परंतु त्या अगोदर जाऊयात कमेंट्री बॉक्स मध्ये जॉईन आहेत व्हॉइस ऑफ मोगलपाडा ठाणे आदेश टाकूर। पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे। ऑन साइडला हा बॉल मिड विकेटला फिल्डर दरम्यान थांबवला गेले, तत्पूर्वी एक सिंगल या ठिकाणी पूर्ण केली जाते। एका सिंगलच्या मदतीने जर धावफलक पाहिला तर आता मात्र पुढे सरकला जातोय 3 वरती। गोलंदाजी मार्ग वरती गोलंदाज रणजित पाहायला मिळतोय। सलामवीर जोडी जर पाहिली तर जेन्स आणि रॉय होता, जेन्स हा फलंदाज बाद झाल्यानंतर रॉय आणि निलेशच्या माध्यमातून कुठेतरी पार्टनरशिप बनवण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे। पुढचा बॉल पुढे येऊन खेळला गेलाय, दरम्यान बॅटची वरची कडक चाटून चेंडू जर पाहिला तर डी फाईनला चाललाय, दरम्यान धावा मिळतील या ठिकाणी जर पाहिलं तर 4 चौकार येतोय आणि या 4 धावेच्या मदतीने संघाची सांघिक धाव संख्या आता मात्र थोडीशी वेगाने वाढत असताना पाहायला मिळते 7 वरती। शेवटचा बॉल शिल्लक असेल, गोलंदाज रणजितच्या कोट्यातील हा बॉल असेल आणि किती धावांपर्यंत रोखलं जाईल या ठिकाणी प्रतिस्पर्धी संघाला। उत्तम मास्टर संघ
आणखीन एक सिंगल, एका धावेची भर. धावफलक आता मात्र 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचत असताना पाहायला मिळतोय. 8 धावा या धावफलकावरती लागल्या गेलेत. स्ट्राईक कडे फलंदाज जर पाहिला तर सध्याच्या स्थितीला पाहायला मिळेल एका बाजूला रॉय, दुसऱ्या बाजूला निलेश आहे. हे दोन फलंदाज. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1-8 अशी स्थिती पाहायला मिळते. ती म्हणजेच प्रथम बॅटिंग करत असताना उत्तम मास्टर्स, एका बाजूला DK स्पोर्ट्स मुर्दा चांगली वाटचाल करत असताना. दोन्ही संघ जर पाहिले तर आपापल्या क्षेत्रातील बलाढ्य संघ आहेत आणि दोन्ही संघांच्या माध्यमातून एक सामना या ठिकाणी विजय झालेले आहेत आणि दुसऱ्या विजयाकरिता आता मात्र ही झुंज, हा संघर्ष या ठिकाणी सुरू आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. आता मात्र दुसरं षटक आणि दुसऱ्या षटकाची जबाबदारी कोणत्या गोलंदाजाच्या खांद्यावरती सोपवली जाईल तर सुनीलला निवडलं गेले. सुनील याची निवड कर्णधाराने केली गेली आणि इथे जर पाहिलं तर किती धावांपर्यंत थांबण्याचा प्रयत्न केला जाईल गोलंदाज सुनीलच्या माध्यमातून. आणखीन एका गोष्टीची नोंद आपण घ्यायची आहे. फक्त 25 मिनिटांचा कालावधी हा तुम्हाला दिला गेलाय, याची देखील नोंद घ्या. 25 मिनिटांमध्ये तुम्हाला तुमची 5 षटकं ही या ठिकाणी कंप्लीट करायची आहेत. पहिल्या 20 मिनिटांमध्ये जर तुम्ही 4 षटकं कंप्लीट केली नाहीत तर तुमचा एक क्षेत्ररक्षक तुम्हाला 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. अशा नियम व अटी आमच्या आयोजकांच्या माध्यमातून सर्व सूचना या ठिकाणी पोहोचवल्या जातात. यावेळेचा फटका जर पाहिला तर सुपर कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. दरम्यान चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा जर पाहिलं तर फक्त एका धावेवरती समाधान मानावं लागेल. 1च्या मदतीने संघाची सांघिक धाव संख्या थोडीशी पुढे सरकत असताना 9 या आकड्यावरती 9 धावा. आता मात्र धावफलकावरती षटकाची सुरुवात झाली. सुनीलच्या माध्यमातून चेंडूची अचूक टप्प्यावरती गोलंदाजी सुरू आहे. पुढचा बॉल, यावेळेस देखील चांगला बॉल फेकला गेलाय. अचूक टप्प्यावरती हा बॉल देखील टाकला गेलाय. निर्धाव स्वरूपात यष्टीरक्षकाच्या हातामध्ये हा चेंडू विसावला गेलाय. निर्धाव चेंडूचा खेळ संपल्यानंतर धावफलक 9 वरती थांबला गेलाय. दोन्ही संघ जर पाहिले तर दुसऱ्या विजयाकरिता वाटचाल करत असताना हा संघर्ष सुरू आहे. एका बाजूला गोलंदाज सुनील आहे तर स्ट्राईक कडे फलंदाज निलेश पाहायला मिळतोय. निलेशच्या माध्यमातून मागच्या सामन्यामध्ये काय बॅटिंग झाली होती आणि तशी बॅटिंग या ठिकाणी केली जाईल काय. फुल टॉस बॉल मेजवानी होती आणि त्या बॉलला मात्र पाठवलंय सरळ सरळ लॉंग ऑफ पट्ट्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. आता मात्र धावफलक वेगाने वाढलाय. 15 वरती जाऊन पोहोचत असताना पाहायला मिळतोय. धावफलक जाऊन पोहोचलाय 15 वरती. पुढचा बॉल, पुन्हा एकदा फटका, पुन्हा एकदा चांगला आहे. पॉइंट क्षेत्रामध्ये बॉल आतापर्यंत ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आला होता चेंडूकडे, मात्र थांबवू शकला नाही. तत्पूर्वी चेंडू थांबवला, परंतु इथे मात्र जर पाहिला तर आणखीन एका धावेची भर या ठिकाणी होईल. सहजरित्या या चेंडूवरती जर पाहिलं तर 2 धावा धावून पूर्ण केल्या आणि या 2 धावेच्या मदतीने संघाची सांघिक धाव संख्या थोडीशी पुढे सरकत असताना पाहायला मिळते 17 वरती. 17 या आकड्याचा उल्लेख मी नेहमी करत असतो. अशुभ आकडा म्हणून संबोधला जातो क्रिकेटमधील 17 आणि तोच आकडा धावफलकावरती या ठिकाणी पाहायला मिळतोय. परंतु हा खतरा कोणत्या संघासाठी अशुभ असेल. यावेळेस चेंडू जर पाहिला तर पुन्हा एकदा डीप मध्ये खेळला जातोय. इथे देखील क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळते. चेंडूला थांबवलं जातंय. तत्पूर्वी मात्र 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला जातोय. काय जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. मैदानाच्या आतमध्ये रॉय आणि फलंदाज निलेशच्या माध्यमातून 3 धावा धावून पूर्ण केल्या जातील आणि या 3 धावेच्या मदतीने संघाची सांघिक धाव संख्या जर पाहिलं तर 20. धावफलकावरती 20 धावा सध्याच्या स्थितीला लागल्या गेल्यात. पहिला डाव संपल्यानंतर लगेच नाणेफेकीसाठी विनंती असेल. घोडबंदर मास्टर्स आणि स्वतः आयोजकाचा संघ म्हणजेच शिरगाव परिसर मास्टर्स संघ बी
आपणास विनंती असेल जसा हा पहिला डाव संपेल आपण नाणेफेकीसाठी कॅप्टन तयारीने शिरायचा आहे. पुन्हा एकदा ऑफसाईडला बॉल पाहायला मिळतोय. शतरक्षक आहे तत्पूर्वी मात्र समाधान मानावं लागतंय दोन्ही फलंदाजांना एका सिंगल वरती. सिंगलच्या मदतीने धावफलक पुन्हा एकदा पुढे सरकलाय 21 वरती. सिंगल आणि डबलच्या मदतीने रॉय सध्याच्या स्थितीला खेळत असताना पाहायला मिळतोय. धावफलकाला हलतं ठेवण्याचं काम त्याच्या माध्यमातून सुरू आहे. तर दुसऱ्या बाजूला आक्रमकता करत असताना एक षटकार देखील आलाय फलंदाज निलेशच्या बॅट मधून. सध्याच्या स्थितीला धावफलक जर पाहिला तर 21. षटक क्रमांक जर पाहिला तुम्ही तर दोन षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची सांघिक धाव संख्या 21 वरती 1 बाद. एक बाद 21 अशी स्थिती 2 षटकांच्या समाप्तीनंतर 10.50च्या सरासरीनं सध्याच्या स्थितीला वाटचाल सुरू आहे. ती म्हणजेच प्रथम फलंदाजी करत असताना उत्तम मास्टर संघाची चांगली कामगिरी या ठिकाणी पाहायला मिळते. सर्व संघांना विनंती आहे कृपया आपण सर्वप्रथम जेवून घ्या. यावेळेस चेंडू जर पाहिला तर पुन्हा एकदा चांगला चेंडू फेकला गेलाय. गोलंदाज जर पाहिला तर तिसरं षटक घेऊन येत असताना गोलंदाजी मार्गवरती धवलचा जर उल्लेख केला तर या हंगामामध्ये एक मेडन ओव्हर या खेळाडूने देखील केला होता. मेडन ओव्हर करणारा हा गोलंदाजी मार्गवरती आहे. निर्धाव चेंडू फेकला गेलाय. इथे मात्र रिव्हर्सच्या माध्यमातून प्रहार करण्याचा प्रयत्न केला गेलाय. चेंडूला खेळून काढलाय. दरम्यान तत्पूर्वी सहजरित्या एक सिंगल या ठिकाणी पूर्ण केली जाते. एका सिंगल वरती यावेळेस समाधान मानावं लागतंय आणि एका धावेच्या मदतीने धावफलक 22 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. षटकातील पुढचा बॉल यावेळेस ऑन साइडला चेंडूला खेळलाय. दरम्यान ड्राईव्ह केलाय बॉल डीप मध्ये जर पाहिला तर स्क्वेअर लेग आणि डीप मिड विकेट वरून 2 शतरक्षक या चेंडूवरती आले होते. दरम्यान चांगलं शतरक्षण झालं. तत्पूर्वी मात्र जर पाहिला तर या चेंडूवरती धावून पूर्ण केल्या. एकच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय 23 वरती. धावफलक 23 वरती जाऊन पोहोचलाय. षटकातील पुढचा बॉल धवल पुन्हा एकदा घेऊन जात असताना यावेळेस पुन्हा एकदा प्रहार या ठिकाणी केला जातोय. डीप फाईनला जर पाहिलं तर शतरक्षक आहे चेंडूची फेकी करेल. तत्पूर्वी पुन्हा एकदा फक्त सिंगल वरती समाधान मानावं लागतंय. या षटकामध्ये पुन्हा एकदा कौतुक करेन गोलंदाज धवलचं ज्याप्रमाणे तो षटक हाताळतोय. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जात होता आणि सध्याच्या स्थितीला जर पाहिलं तर अचूक टप्प्यावरती गोलंदाजी साधली जाते धवलच्या माध्यमातून. कोणताही मोठा फटका खेळून देण्याची संधी या ठिकाणी दिली जात नाहीये. ओव्हर पिच बॉल टप्पा ओळखला आणि तदनंतर डीप मिड विकेटला या बॉलला पाठवलाय पार्किंग लॉट मध्ये. 6 धावांसाठी षटकार. गतीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न यावेळेस धवलने केला होता आणि त्या चेंडूला योग्य त्या रीतीनं मात्र अभ्यास पुरेपूर केला होता फलंदाजानं आणि चांगला फटका या ठिकाणी पाहायला मिळाला. इथे देखील जर पाहिला तर स्वतः गोलंदाज धावला या चेंडूवरती. तत्पूर्वी एक सिंगल 1 धाव आणि या एका धावेच्या मदतीने संघाची सांघिक धाव संख्या पुन्हा एकदा पुढे सरकत असताना पाहायला मिळते. धावफलक जाऊन पोहोचलाय 31 वरती. धावफलक जाऊन पोहोचलाय 31 या आकड्यावरती. षटक क्रमांक जर पाहिला तर 3 षटकांचा खेळ संपलाय आणि लगेच पाण्याची व्यवस्था देखील मैदानाच्या आतमध्ये यावेळेस केली जाईल. तोपर्यंत थोडासा वेळ आपल्याकडे आहे. ब्रेक आहे आणि त्या ब्रेक मध्ये आपण या ठिकाणी पुन्हा एकदा आमच्या डीजे मास्टर कडे जातोय. आयुष जीवदानी म्युझिकल ग्रुप एक जबरदस्त चॅनल आहे. एक जबरदस्त ग्रुप आहे आणि जर पाहिलं तर पूर्ण हा परिसर जर पाहिला तर इथे फेमस असलेलं एक मोठं नाव आहे.
या ग्रुपचं आणि आई जीवदानी म्युझिकल ग्रुपकडे आपण पुन्हा एकदा वळतोय. Welcome to the jungle, bitch! धन्यवाद डीजे. पुन्हा एकदा सर्व मान्यवरांचं या ठिकाणी आम्ही सहर्ष स्वागत करतोय. सर्व खेळाडूंचं देखील आम्ही या ठिकाणी स्वागत करतोय आणि या सर्व प्रेक्षकांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. आजच्या दिवसामध्ये जर पाहिलं तर अग्रिकोली सांस्कृतिक क्रीडा मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय भगवानजी पाटील साहेब देखील आज खास करून या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. षटकातील पुढचा बॉल आणि या ठिकाणी पहिल्याच बॉल वरती प्रहार केलाय. बॉल जर पाहिला तर ऑन साइडला गॉन केलाय. 6 धावांसाठी षटकार. धन्यवाद डीजे. बिग हिट या ठिकाणी पाहायला मिळतोय. फलंदाज निलेशच्या बॅट मधून हा षटकार. पुढचा बॉल या षटकातील. इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जात होता मात्र बॅट आणि बॉलचा कुठेही संपर्क नाही. चेंडू राहिला निर्धाव स्वरूपामध्ये. निर्धाव चेंडूचा खेळ पुन्हा एकदा संपलाय. धावफलक जर पाहिला तर सध्याच्या स्थितीला वेगाने जाऊन पोहोचलाय 37 धावा. चौथा षटक या ठिकाणी सुरू आहे आणि मागील मॅचचा हिरो कुमार गोलंदाजी मार्गावरती पाहायला मिळतोय. इथे देखील प्रहार करायचा होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. आणखीन एक चेंडू निर्धाव स्वरूपात. निर्धाव चेंडूचा खेळ पुन्हा एकदा संपलाय. धावफलक पूर्णपणे थांबला गेलाय. कुमारचा जर उल्लेख केला तर मागील सामन्यामध्ये काही षटक हाताळलं होतं. फक्त धावा खर्च केल्या होत्या 3 आणि तब्बल 1 विकेट देखील त्याच्या नावावरती राहिला होता. बॅटिंग देखील अफलातून केली होती. तब्बल 3 मोठे फटके त्याच्या बॅट मधून पाहायला भेटले होते. त्यामध्ये 2 षटकार, एका चौकाराचा देखील समावेश पाहायला मिळाला होता आणि तोच कुमार आता मात्र गोलंदाजी मार्गवरती. इथे देखील पुन्हा एकदा प्रहार केलाय. बॉल चाललाय डीप. काबू कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. या ठिकाणी पाहायला मिळते. इथे देखील प्रहार केलाय. ऑन साइडला बॉल ड्राईव्ह झालाय. एक धाव वेगाने पूर्ण. दुसऱ्या धावेची मागणी या ठिकाणी केली जाते. दुसरी धाव पूर्ण केली जाईल काय? फेकी आली वेगानं परंतु गोलंदाजी एंडला. तत्पूर्वी सहजरित्या 2 धावा धावून पूर्ण. कारण रॉय जर पाहिला तर नॉन स्ट्राईक एंडकडे धावत होता आणि रॉयची रनिंग जर तुम्ही पाहिली असेल तर अगदी वेगानं तो अगदी चपलाईनं पळण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत होता आणि सक्सेसफुल 2 धावा या ठिकाणी पाहायला मिळतात. धावफलक जाऊन पोचलाय 45 वरती. अजूनही षटकातील शेवटचा बॉल या ठिकाणी शिल्लक आहे. स्ट्राइक कडे फलंदाज पुन्हा एकदा निलेश. इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. झेल टिपला गेलाय. खेळ इथे संपलाय निलेशचा. आणखीन एक विकेट महत्वाचा यावेळेस धक्का लागलाय उत्तन मास्टर संघाला. फलंदाज बाद.
जबरदस्त कामगिरी या ठिकाणी पाहायला मिळते. DBN लाईव्हच्या माध्यमातून संपूर्ण दृश्य हे कैद केलं जात आहे. एक चांगली स्पर्धा, अभिमानाची स्पर्धा शिरगाव परिसर मास्टर संघ बी च्या वतीनं एक भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा 2024 आयोजन मुख्यतः या ठिकाणी केलेलं आहे. आणि जर पाहिलं तर सातत्याने 2 दिवस या ठिकाणी जेवणाचं आयोजन देखील केलं होतं. आणि आमचे आचार्य सन्माननीय जयेशजी पाटील तसेच सन्माननीय विलासजी मेहर आणि त्यांना योग्य ती साथ देत असताना सब अंजलीजी सवरा हे स्थानिक जर पाहिले तर मालंबर पाड्याचे स्थानिक आहेत. आणि त्यांच्या माध्यमातून सातत्याने 2 दिवस आपण या ठिकाणी पाहतोय जेवण बनवण्याच्या माध्यमातून त्यांनी आम्हाला सहकार्य या ठिकाणी केलेलं आहे. त्यांचा मी खास करून या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतोय. सन्माननीय तुषारजी पाटील आमच्यामध्ये जॉईंट आहेत. ते जर पाहिले तर गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये आमचे दोन्ही पंच त्यांचं देखील या ठिकाणी आम्ही कौतुक करेन. सन्माननीय धनंजयजी पाटील आणि आमचे साथी जर पाहिले तर व्हॉइस ऑफ नारंगी सन्माननीय तुकारामजी मांगेला सर. आणि इथे मात्र सलामी देत असताना फलंदाज रॉयच्या बॅट मधून आणखीन एक धमाका पाहायला मिळतोय. 6 धावांसाठी षटकार. धन्यवाद. षटकाराच्या मदतीने संघाची सांघिक धावसंख्या तब्बल 51 वरती. तर गोलंदाज जर पाहिलं तर धनेश्वरचं स्वागत केलंय या 6 धावेच्या मदतीने. धनेश्वर षटकातील पुढचा बॉल पुन्हा एकदा रॉय साठी. काय घडेल इथे देखील प्रहार केलाय मिड विकेटला. पुन्हा एकदा शतरक्षक आहे. चांगलं शतरक्षण पाहायला मिळते. तत्पूर्वी मात्र समाधान मानावं लागेल. फक्त आणि फक्त मिळेल या चेंडूवरती एक सिंगल. एका धावेवरती समाधान. न्यू बॅट्समन नवीन फलंदाज क्रमांक 4 वरती जर पाहिलं तर राजू. आणि मागच्या सामन्यामध्ये काय बॅटिंग केली होती राजूने देखील. अंतिम क्षणी राजूच्या बॅट मधून देखील मोठे फटके येत असताना पाहायला मिळाले होते. आणि तोच राजू पुन्हा एकदा स्ट्राईक कडे पाहायला मिळतोय. पुढे येऊन खेळलाय ऑन साइडला फटका चांगला आहे. डीप काउ कॉर्नरला फिल्डर. एक धाव वेगाने पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि सहजरित्या 2 धावा या ठिकाणी धावून पूर्ण. 2 धावेच्या मदतीने संघाची सांघिक धाव संख्या 54 या आकड्यावरती जवळ पोहोचत असताना 5 षटकांचा हा सामना. 30 चेंडूंचा हा पहिला डाव. आणि येणाऱ्या 30 चेंडूमध्ये किती धावांपर्यंत मजल मारली जाईल. आतापर्यंत जर पाहिले तर अजूनही अंतिम षटकातील 3 चेंडूंचा खेळ बाकी. मोठे फटके अपेक्षित आहेत. इथे देखील खेळलाय ऑन साइडला मिड विकेटला आणखीन एक धमाका. हवाई हल्ला. बॉल चाललाय 6 धावांसाठी षटकार. धन्यवाद डीजे. तर विनंती असेल नाणेफेकीसाठी आपण यायचं आहे घोडबंदर मास्टर्स आणि शिरगाव मास्टर्स. आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. पुढचा बॉल इथे देखील प्रहार केला जातोय. 1 बाउन्स बॉल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. धन्यवाद डीजे. पहिल्या 3 षटक जर तुम्ही पाहिले असाल तर पहिल्या 3 षटकांमध्ये 31 धावा धावफलकावरती होत्या. तदनंतर पाण्याचा ब्रेक झाला होता आणि तिथून मात्र वेगाने प्रगती करत असताना उत्तम मास्टर संघ पाहायला मिळतोय. विकेट वाचवण्याचा प्रयत्न परंतु धावचीतची संधी होती. फलंदाज बाद. धावचीतच्या स्वरूपात हा धक्का या ठिकाणी लागलाय. परंतु धावफलकावरती जर पाहिलं तर धावा जमवल्या गेल्या त्या म्हणजे तब्बल 64 धावा. चौथ्या षटकामध्ये 14 धावा आल्या होत्या आणि अंतिम षटकामध्ये देखील अफलातून कामगिरी मात्र राजूने केली. त्याला योग्य ती साथ रॉयने दिली आणि तब्बल 19 धावा या षटकामध्ये कुठल्या गेला. तब्बल धावफलक 64 आणि 65 धावांचं लक्ष आता मात्र ठेवलं गेलंय आणि या 65 धावांचा पाठलाग करावा लागेल डीके स्पोर्ट्स मुरदाड टीमला. दरम्यान नाणेफेकीसाठी विनंती या ठिकाणी करणार आहोत. नाणेफेकीसाठी विनंती करतोय शिरगाव मास्टर्स बी आणि घोडबंदर मास्टर्स. आपण या ठिकाणी यायचं आहे नाणेफेकीसाठी. दोन्ही कॅप्टन्सला विनंती आहे
आपण लगेच या ठिकाणी नाणेफेकी करणार आहोत. सन्माननीय भूपेंद्रजी साहेब आणि सन्माननीय अविनाशजी साहेबांना विनंती आहे की आपण या ठिकाणी यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी नाणेफेकी करणार आहोत. तर आमच्या दोन्ही मान्यवरांना या ठिकाणी विनंती आहे, भूपेंद्रजी आपण आणि सन्माननीय अविनाशजी साहेब आपणास विनंती आहे की आपण या ठिकाणी यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी नाणेफेकी करणार आहोत. चला दोन्ही संघाचे कॅप्टन आहेत आणि अविनाशजी आणि भूपेंद्रजी या ठिकाणी आहेत उपस्थित. त्यांनाही विनंती आहेत आपण यायचं आहेत. त्यानंतर आगरीगुली सांस्कृतिक क्रीडा मंडळाचे अध्यक्ष भगवान पाटील साहेब या ठिकाणी आहेत उपस्थित. टॉस आपण करूया. शिरगावचा संघ एका बाजूला असणार आहेत आणि त्यांच्याच अगेन्स्ट महत्वाचा मॅच आहे. तो महत्वाचा मॅच घोडबंदरचा संघ आहेत. चला घोडबंदर टीम कॅप्टन घोडबंदर संघाचे कॅप्टन आहेत, त्यांना विनंती आपण यापूर्वी देखील विनंती केली गेली. घोडबंदर संघ आपण लगेचच आपले कर्णधार या ठिकाणी पाठवायचे आहेत. नाणेफेकीचा कॉल या ठिकाणी केला जाईल. 5 षटकांचा मॅच पुढचा मॅच आपल्याला मैदानावरती पाहायला मिळेल. टीम घोडबंदर कॅप्टन चला आपण यायचं आहेत. चला कॅप्टन थोडंसं काही करा, कारण की दिलेली वेळ तर दिलेली वेळ आणि बरोबर त्या मधल्या कालावधीमध्ये टॉस होणंही गरजेचं आहे. त्यामुळे विनंती असेल कॅप्टन या ठिकाणी दाखल व्हायचं आहे. उत्सुकता होती प्रत्येकाला की शिरगावचा संघ मैदानावरती नक्की कधी खेळणार, पण आहे शिरगावचा संघ आता पुढच्या मॅच मध्ये मैदानावरती ऍक्शन मध्ये असणार आहेत, ज्यामध्ये भरपूर सारे खेळाडू आहेत. चर्चा त्यांच्या नावाची होईल, पण त्या चालू असलेल्या मॅच मध्ये आपण ती चर्चा करणार आहोत. परंतु त्यापूर्वी आपण नाणेफेकीचा कॉल करतोय. घोडबंदरचा संघ मैदानावरती आहेत. चला 2 बॅट्समॅन डीके मुर्दा संघ बॅट्समॅन पाठवायचे आहेत. टॉस या ठिकाणी केला जाईल. भूपेंद्रजीने अभिनयजी आपण पाहिलं तर 2 प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहेत, त्यांच्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस आहे तो टॉस केला जाईल. नवघर सांस्कृतिक क्रीडा मंडळाचे खेळाडू आहेत. 5 षटकांचा मॅच टॉस छापा म्हटलं गेलं आणि छापा आलेला आहे. टॉस घोडबंदरच्या बाजूने गेलेला आहे. मी विनंती करतो दोन्ही मान्यवरांना आपण शुभेच्छा द्यायच्या. कॅप्टन आपल्यापर्यंत थांबणार आहेत. टॉस जिंकलेला आहात. 5 षटकांचा मॅच आहे. काहीसा बदललं आपण पाहिलेलं आहे. 5 षटकांच्या मॅच मध्ये 5 षटकामध्ये समोरच्या संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असणार आणि काय डिसिजन आहे? डिसिजन आमचं क्षेत्ररक्षण असणार आणि 50 मॅक्स टू मॅक्स, कारण जसं ज्या पद्धतीने जे मैदान आहे हवा आहे तर 50 तर अपेक्षित आहेत, पण त्याच्या आतमध्ये आम्ही कोशिश करणार. मागचा मॅच एका चांगल्या पद्धतीने तुम्ही मॅच जिंकलेला आहे. संदीप यांची एक चांगली बॅट मैदानावरती बोलताना आपण पाहिलेली आहेत. या मॅच मधून कुठल्या खेळाडूकडून अपेक्षा असणार की हा खेळाडू खेळलात तरी मॅच आपण जिंकू शकतोय? तसे आमच्या संघामध्ये 2 खेळाडू आमचे आले नाही. बाकीचे जे आता उर्वरित 9 आहेत त्या 9च्या 9 प्लेयरकडनं अपेक्षा आहेत, कारण ते कधीही मॅच टर्न करू शकतात. यापूर्वी कधी शिरगाव संघासोबत मॅच खेळलेला आहात आणि त्या मॅच मध्ये रिझल्ट? नाही, यापूर्वी आम्ही एकदा शिरगाव संघासोबत खेळलो होतो आणि आम्ही तिथे हारलो होतो आणि ते चांगला गेम खेळले होते शिरगाववाले. आणि चांगला संघ आहे, चांगला आयोजन आहे आणि जेवण तर खूप सुंदर आहे, खूप सुंदर. थँक्यू सो मच. गावदेवी मास्टर्स घोडबंदर संघाला आपण पाहिलं, त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेतलेल्या आहेत. गावदेवी मास्टर घोडबंदर विन द टॉस अँड चूज टू बॉल फर्स्ट. प्रथमदा गोलंदाजी करण्याचा डिसिजन घेतलाय. बॅटिंग करायच्या मैदानावरती टीम शिरगाव मास्टर संघाला जाऊयात कॉमेंट्री बॉक्स मध्ये जॉईन आहेत द व्हॉइस ऑफ नारंगी, द क्रिकेट एक्सपर्ट कॉमेंटेटर तुकाराम मांगेला सर. धन्यवाद धनंजय. चला मॅचच्या दिशेने जाऊया. 65 धावांचा पाठलाग. पहिला चेंडू हाताळण्यासाठी रेडी. आडव्या बॅटनं पहिला चेंडू खेळलाय. रॉ आहेत बॉलिंग वरती. योगेश साठी एक कॅश प्राइज झाले. योगेश
भोईर यांच्यासाठी एक कॅश प्राइज आले. हा मॅच जर योगेश भोईरने जिंकून दिला तर आपल्यासाठी हिम्मत भोईर यांच्याकडनं 5,000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. मॅच जर जिंकला आता पैशाची खैरात होणार. धनंजय आमच्या जोडीनं जॉईन झाल्यात. समोरच्याने 64 केल्यात 64. याचा अर्थ काय माहिती का, त्यांनी 64 जाम मारल्यात. आता तुम्ही पण 64 मारायचे आहेत. 64 झाल्यात 65 करायचे आहेत. पहिलं 2 चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळले गेलेत. यावेळेचा बॉल हवेमध्ये खेळला, फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु तितकंसं टायमिंग नाही साधू शकले. एक धाव मात्र मैदानावरती मिळेल. गलीमधले खेळाडू चेंडूवरती येतात, बॉल अडवण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. 3 चेंडू आतापर्यंत फेकून झाल्यात. धावा फलकावरती 1 धाव आहेत. आणि मागच्या मॅच मध्ये तुकाराम सर आपण षटकं पाहिली होती ती 4. या मॅच मध्ये थोडंसं षटकामध्ये जास्तीत जास्त वाढवण्यात आली. 5 षटकांमध्ये धावा बनवल्या गेल्या 64-65 मोठ्या नाहीत, परंतु प्रयत्न आहेत. ते प्रयत्न मैदानावरती करायचे आहेत मुर्दा संघाला. यावेळचा बॉल आपण पाहिलं तर पुन्हा मात्र चांगला बॉल पाहायला मिळाला. चेंडू मात्र सरळ विकेट किपरच्या हातामध्ये विसावला गेलात. पण रॉय मागच्या मॅच मध्ये देखील रॉयनं प्रभावित केलं होतं. या मॅच मध्ये देखील रॉय यांची गोलंदाजी प्रभावित करणारा मारा आपल्याला तुकाराम सर पाहायला मिळाला. सुंदर सुंदर लाईन अँड लेन ऑफ स्टंपच्या बाहेर. ऑफ स्टंपच्या बाहेर बघा, प्रति षटकामागे 13ची सरासरी राखायची आहेत. ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू कडक 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 बेधडक डायरेक्ट गेला सडक. चेंडू बॉलच्या बाहेर चौका. और ये शहर छोड़ के, ये चाल छोड़ के निकल जाएंगे और मस्त में कैश करेंगे. पैसा ही पैसा होगा. थँक्यू. कडक कडक स्ट्रोक ज्याची गरज होती म्हणून म्हटलं ना, त्यांनी 64 केल्या 64 केल्यात. तुम्ही एक 4 लगावलाय, एक 6 झाला तर पुन्हा एकदा मॅच मध्ये कमबॅक होईल. नक्कीच 5 चेंडू देखील संपला. धावसंख्या 5. ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल पुन्हा मात्र पाहायला मिळाला. कट करण्याचा प्रयत्न रणजित यांच्या माध्यमातून, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही साधू शकले. षटक क्रमांक मैदानावरती संपलं गेलं. पहिलं रन करायचे आहेत मैदानावरती 65 रन आणि पहिल्या ओव्हर मध्ये रन आल्यात धाव फलकावरती 5. समीकरण मैदानावरती जाणून घेऊयात. 24 बॉलचा खेळ बाकी आहेत आणि 24 बॉल मध्ये मैदानावरती 60 धावेंची अजूनही गरज आहे. सरासरी मेंटेन करायची आहे. इथून बरोबर 15 चूक 60 तुम्हाला मैदानावरती करायचे आहेत. होतील नाही होणार याची चर्चा होणार आहेत. तोपर्यंत ऐकूयात आईजूद आणि म्युझिकल ग्रुप यांच्या माध्यमातून संगीत. कैश करेंगे. पैसा ही पैसा होगा. जसा उल्लेख केला 4 षटकाचा सामना मुर्दानं केला होता, त्यावेळेला 52 केल्या होत्या. तुम्ही 4 षटकामध्ये 52 13च्या सरसरणी केल्या होत्या. आता त्याच 13च्या सरसरणी 65 करायच्या आहेत. तर टीम उत्तन्न 47 डिफेंड केलेत. 47 डिफेंड केल्यात त्यांनी. आता तुम्हाला 64 डिफेंड करायचे आहेत. एक थोडंसं धावा जास्त केल्यात, पण दुपारचं सत्र जसं बघितलं ना, या मैदानावरती 2 ते 5चा शो हाऊसफुल असतो. हाऊसफुल धावा येतात, धावा होतात, षटकार चौकार लगावले जातात. 24-60चा मॅच. 24 नुसार धावांची आवश्यकता आहे. हाऊसफुल शो मध्ये इथे फटका फसला होता, जेलही सुटलाय. काहीतरी सांगितले बाबा. धावा धाव पळापळ पळापळ धावा धाव. गडीबाद 2 धावा चेंडूवर आल्यात. इंटरेस्टिंग चर्चा आहे. चर्चा झाली जाईल, पण आता टीम आपण डीजेला संधी देऊया आणि पुन्हा एक देऊया. थँक्यू. बाय एक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिलं असेल कशा प्रकारे त्या ठिकाणी 2 धावा घेतल्या. धावा घेण्याच्या प्रयत्नामध्ये मैदानावरती विकेट आली आणि धावचीच्या स्वरूपाने मात्र फलंदाजाला परतावा लागला. नवीन मॅटर मैदानावरती सुनील दाखल झाल्यात. एका बाजूला रणजित आणि दुसऱ्या बाजूला सुनील हे 2 खेळाडू मैदानावरती आहेत. डीके मुर्दा संघाच्या माध्यमातून गोलंदाज. हाफ ट्रॅकर बॉल पुल करण्याचा प्रयत्न, परंतु प्रॉमिसिंग स्ट्रोक नाही म्हणताना चेंडू नोमॅन्स लँड मध्ये ट्रॅव्हल होईल. 1ला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न मैदानावरती पाहायला मिळतो. 2 धावा त्या ठिकाणी कन्वर्ट होत असताना पाहू शकतो. धाव फलकावरती धावा आहेत 9 धावा. सुनील यांना थोडंसं लवकर आणण्याचा प्रयत्न तुकाराम सर मैदानामध्ये जोडताना पाहायला मिळाला की काय? थोडंसं प्रमोट केले यासाठी केले की आता धावा पाहिजे. 22 चेंडूचा खेळ इथून शिल्लक राहिलाय आणि 22 चेंडू मध्ये जर आपण पाहिलं तर इथून
56 करायचे आहेत. याचा अर्थ काय माहिती का, 22 चेंडूच्या अर्धा केले तर 11, पण 11चे थोडंसं पुढे गेले तर पुढचे 7-8 चेंडू, 7-8 चेंडू मोठ्या फटक्यामध्ये युटिलाइज करायचे आहेत, मोठे फटके खेळायचे आहेत. एक 6 षटकार किंवा 7 मोठे फटके या मॅच मध्ये कमबॅक करेल तर पुढच्या 22 मधल्या 11 चेंडूचा खेळ कसा होतोय तेही पाहूया. डान्सिंग डाऊन द विकेट, मिस केलाय चेंडूला, पुढे येऊन सरसावून खेळण्याचा प्रयत्न केला होता. चांगली गोलंदाजी, म्हणून म्हटलं ना या टीमनं उत्तम गोलंदाजी केले, 27 डिफेंड केल्यात, त्याच्या समोर आता कस लागणार, कसोटीचा क्षण आहे. आणि दुसऱ्या बाजूला आपण गोलंदाज अल्फ्रेड लायला पाहिलं तर मागच्या मॅच मध्ये जी गोलंदाजी अल्फ्रेड याने हाताळली होती तीच गोलंदाजी पुन्हा एकदा मैदानावरती हाताळण्याचा प्रयत्न करतोय. लेन पाहिली, लाईन जर पाहिली ना तर ऑफ स्टंपच्या बाहेर आहेत, आउटसाइड ऑफ स्टंप ठेवण्याचा प्रयत्न हे मैदानावरती अल्फ्रेड यांच्या माध्यमातून पाहायला मिळालेले आहेत. ओद विकेटने फुलटच बॉल आहे, फुलटच बॉलला मात्र खेळण्याचा प्रयत्न, चेंडू निघून जाईल, यस डेफिनेटली निघून जाईल, चेंडू 1 बाउन्सने क्लिअर होईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे, दर्जेदार खणखणीत चौकार. थँक्यू. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न केला, फुलटॉस बॉल, आणि फुलटॉस बॉलला डिस्टन्स नाही, जास्त नाही केलं, फक्त गॅप मध्ये. आणि ही जर आउटफील्ड पाहिली, टणाक आउटफील्ड आहे, फास्ट आउटफील्ड आहे, आणि त्या आउटफील्ड वरती चेंडू गेला सीमारेषे बाहेर, चौकार. स्ट्रायकरला पुन्हा एकदा सज्ज होतोय फलंदाज, ज्यानं चौकार ठोकलाय. बॅटच्या बाहेरील कडा, फ्लाइंग चिपच्या दिशेने चेंडू जातोय, चांगलं फिल्डिंग, चांगले क्षेत्ररक्षण झाले. अल्फ्रेडचा तुम्ही उल्लेख केला, मागच्या सामन्यामध्ये फक्त सिंगल ते वाईट बॉल आली होती आणि तिथून एक रन फक्त आला होता, त्याच्यामुळे चांगला गोलंदाज आहे, त्याने आतापर्यंत 5 चांगले चेंडू हाताळलेत, ज्याच्यावरती 9 धावा आल्यात. धावफलकावरती धावा संघाच्या सांघिक विचार केला तर आतापर्यंत 14 रन ऑन दी स्कोर कार्ड लगावले गेलेत. शेवटचा बॉल असेल या षटकादरम्यान, गोलंदाज रेडी आहेत पुन्हा अल्फ्रेड. चांगला बॉल पाहायला मिळाला, चेंडूला मात्र खाली ठेवलाय आणि सरळ चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये विसावला गेलाय. पहिल्या 2 षटकांचा खेळ जर पाहिलात तर RK मुर्दा संघाला मैदानावरती रोखलं गेलंय 14 धावेंवरती, 1 विकेट मैदानावरती DK मुर्दा या संघाला आपण पाहिलेला आहे. 14 वरती 1 विकेट आहेत, अजूनही मैदानावरती 18 बॉलचा खेळ बाकी आहेत आणि 18 बॉल मध्ये लक्ष जर पाहिलं तर 18 बॉल मध्ये 51 धावा ह्या मैदानावरती करायच्या आहेत. होतील नाही होणार याची चर्चा मैदानावरती जारी राहील. एक छोटासा ब्रेक घेऊया, ब्रेक मध्ये संगीत ऐकूया आणि मैदानाच्या दिशेने येऊयात. परिसर मास्टर शिरगाव की शान है, शिरगाव परिसर मास्टर शिरगाव की शान है. थँक्यू डीजे. समीकरण पाहिलं तर 2 षटकांचा खेळ संपला होता, त्यावेळेला तिथे 21 होत्या, इथे 14 आहेत. कंपॅरिझन जर पाहिलं 7चा फरक आहे. एक मोठं षटक पाहिजे, एक बिग ओव्हर पाहिजे, 15, 18, 20 धावांचं षटक पाहिजे. आता गोलंदाज जेसन त्या ठिकाणी आपण पाहिलं तर पुन्हा मात्र पाहायला मिळाला आणि जेसन यांना मैदानावरती आपण गोलंदाजी मार्क्स वरती पाहिलेले आहेत. धावफलकावरती धावा आहेत. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिलं असेल कशा प्रकारचा बॉल आपल्याला पाहायला मिळाला, जेसनच्या माध्यमातून थोडासा बाहेर टाकण्याचा प्रयत्न मैदानावरती पाहायला मिळाला आणि ते चित्र आपण मैदानावरती पाहिलं. निर्धाव चेंडू मैदानावरती आलेला पहिलाच बॉल जेसन यांच्या माध्यमातून, गोलंदाज जेसन रेडी आहेत, स्ट्राईक वरती सुनील आहेत, आक्रमण करावं लागेल. ऑफटॉपच्या बाहेरून मात्र फटका खेळलाय, सुंदर फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत परंतु ते मात्र अयशस्वी ठरतील, चेंडू निघून जाईल लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे, दर्जेदार चौकार. आम्ही होऊन गाजवतो आम्ही मैदान. ऑफटॉपच्या बाहेरचा हाफ ट्रेकर बॉल होता, खेळायचं होतं 65चं टार्गेट आहेत, त्या टार्गेट मैदानावरती ठेवलं होतं आणि त्याच्या दिशेने वाटचाल करत असताना आतापर्यंत 15 बॉल आहेत, ते 15 बॉल या ठिकाणी फेकून झाल्यात. 15 बॉल मध्ये तुम्ही रन केल्यात 20 आणि 15 बॉल मध्ये अजून 45 करायचे आहेत. प्रति चेंडूवरती 3ची मोहर लावायची आहे. लेग स्टंपच्या बाहेर चेंडू हाताळला गेला, वाईट बॉलचा इशारा होतोय. जेसन चांगला षटक हाताळले, एक चौकार थोडा मिस्टफील्डचा आपण पाहिलाय, पण बॅटिंग करणाऱ्या संघासाठी तो थोडीशी एनर्जी येण्यासाठी, थोडासा उत्साह वाढवण्यासाठी, ऊर्जा येण्यासाठी तो मोठा फटका पाहिजे. एक मोठा फटका, बॅटमन आलेला टॉकचा आवाज, वाढलेला आत्मविश्वास, तो एक सिक्सर पाहिजे, षटकार पाहिजे, षटकार पाहिजे, तो सिक्सर पाहिजे, सिक्सर षटकार आहे हा सन्मान 40+ आमुची शान.
थँक्यू बाबा एक्शन रिप्ले पुन्हा स्क्रीन वरती ज्या मोठ्या फटक्याची नितांत गरज होती तोच मोठा फटका जयसन यांच्या विरुद्ध खेळला गेला आणि समोरच्या दिशेने बरोबर हा स्ट्रँड अँड डिलिव्हर करत असताना षटकार ठोकलाय. मॅच मध्ये पुन्हा पुनरागमन करत असताना पाहायला मिळतंय टीम फुलटसचा फुल टोल वसूल केला जाईल का तर यास डेफिनेटली केला जाईल. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे आणखीन एक दर्जेदार षटकार. क्रिकेटच्या विश्वाची क्रिकेट खान है शिलगाव परिसर जसं तुम्ही उल्लेख केला एक त्या मोठ्या फटक्यानं वाढलेला कॉन्फिडन्स फुलरले नव्हता. फुल टॉस आणि फुल टॉसला थोडस मनगडायचं आहे ना. रिक्स मार्की पहिली स्क्वेअर बाउंड्रीच्या बाहेर 2 षटकार. धाबा झाला धाबलगावर तिथे 30-33 अर्धा पल्ला झालाय. अर्धा बाली आहे जसं एक गाणं होतं आधा आहे आधे की जरूरत आहे. अर्धा बॉला झालाय. 13 चेंडू आणि इथून 32 करायचे आहेत. 1-3-3-2 चा खेळ आपण मैदानावरती आहेत. एक फटक्यानं काय बदलतं काय चित्र बदलतं कसं समोर चेंज होतंय ते तर माहिती आहे. जेसन बिलकुल लेसनी त्यांनी दिला होता पण 2 षटकार 2 सिक्सर आपण मैदानावरती पाहिलंय. त्यांच्या मॅचची रूपरेषा बदलली आहे. 6 आल्यात 6 अँड अगेन चेंडू जातो बॉन्ड लाईन जवळ फील्ड केला जाईल. एक धाव या चेंडूवरती पुन्हा दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा मागच्या 3 चेंडूवरती 14 आल्यात. मागच्या 3 चेंडूवरती खेळ बदललाय. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकामध्ये जिथे टीम विकेट आलाय पण 3 षटकांचा खेळ संपत असताना धाव फलकावरती येत त्या 35-35. डीके मुर्दा होता 31 वरती आणि आता आहे 35. याचा अर्थ त्या डीके मुर्दानं 2 षटकामध्ये केल्या 33 आणि आता या टीमला करायच्या 2 षटकामध्ये 30. 12-30 मॅच आहे. रंगलेला मॅच. एक गाणं ऐकूया. डीजे रेडी आहेत रंगत वाढवण्यासाठी रंग आणण्यासाठी. 12 चेंडू 30 धावांची आवश्यकता. संदीप भास्कर सदा लंकेश साऱ्या खेळाडूंमध्ये जोश दीपक पाटील मनोज दादा केसन पाटील खेळाडू खास मारू चौकार मारू षटकार ही क्रिकेट की शान है मारू चौकार मारू षटकार ही क्रिकेट की शान है शिलगाव परिसर मास्टर शिलगाव की शान है. थँक्यू. चला आपण एक सन्मान आहे तो सन्मान या ठिकाणी करूयात. आगरी कॉमेडी किंग मध्ये ज्यांना आपण पाहिलं खास करून ते आमचे मित्र आशिषजी भोईर यांचा सन्मान तो सन्मान या ठिकाणी केला जाणार आहेत आणि हा सन्मान करण्यासाठी मी रमेश पाटील साहेब सरपंच साहेबांना विनंती करेन आपला शुभ सन्मान केला जाईल. आगरी कॉमेडी किंग यांनाही आपण पाहिलं ज्यामध्ये एक महत्वाची भूमिका नेहमी ज्यांना बजावत असताना आपण पाहिलं ते आशिषजी भोईर यांचा सन्मान आहे. तो सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. तर आशिषजी भोईर यांचा सन्मान या मुख्य मंचावरती केला जातोय. पाटील किरण दादा लक्ष्मण पाटील आमचा भारी प्रताप पाटील रणजित केली योगेश गोलीची बातच न्यारी एकीची ताकद भरले आमच्यात क्रिकेट कमान है. थँक्यू. नक्की पाहुण्याचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. 12 चेंडू 30 धावांची आवश्यकता आहे. डीके मुर्दा वर्सन उत्तन चा मॅच. उत्तननं चांगलं क्रिकेट खेळलंय पण डीके मुर्दा त्याच्या नावामध्ये डी आहे त्याच्या नावामध्ये के आहे. आता के म्हणजे क्रिकेट सी पासून होतो का के पासून होतो काय देणे घेणं नाहीये पण डीके डॉमिनेटिंग क्रिकेट खेळलाय. 18 चेंडू होते त्यावेळेला थोडंसं क्रिकेट वेगळं होतं. आता 12-30 मॅच आहे. स्ट्रायकर एंडला मागचा मॅचचा हिरो कुमार आहे मागचा मॅचचा हिरो जो स्ट्रायकर एंडला निलेश गोलंदाजीसाठी. कुठे चेंडू शॉर्ट ऑन पूल करण्याचा प्रयत्न वाईटिश लंगोवण्याचे क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचल्यात. 1 धाव चेंडूवरती पूर्ण आहेत. निलेश मागचा आपण मॅच पाहिला तर निलेश यांनी सुद्धा चांगली गोलंदाजी हाताळली आहेत. 11 चेंडूचा खेळ आहे. 29 धावांची अजूनही आवश्यकता आहे. मॅच अजून बॅलन्सिंग आहे. 50-50 वाला मामला आहे. मॅच मुर्दा उत्तन दोन्हीसाठी संधी आहे. आणि आणखीन एक गोष्ट मागच्या मॅचचा हिरो जर आपण पाहिलं तर कुमार होता तुकाराम सर पण कुमारनं आता मैदानावरती काय केलंय कुमारनं स्ट्राईक सध्या सुनीलकडे दिले आहेत. त्याचं कारण आहे मैदानावरती सुनीलनं 10 चेंडूमध्ये 27 धावा बनवल्या आहेत. जो चांगली बॅटिंग करतोय त्याला तुम्हाला संधी देणं गरजेचं आहे आणि ती संधी कुमार यांनी सध्या सुनील यांना दिलेली आहेत. 11 बॉलचा खेळ बाकी आहेत. 11 बॉलमध्ये 29 धावांची गरज आहे. गोलंदाज निलेश मैदानावरती आहेत ज्याच्यावरती सर्व दारोमदार आहेत. तो सध्या मैदानावरती पाहायला मिळतोय.
मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र उंच गेला, दूर किती गेला क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये तर नाही गेला, परंतु बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून गेलाय. वन बाउन्स चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार. दुसरा चेंडू होता, आखूड डब्याचा चेंडू, क्षेत्ररक्षक आले होते स्क्वेअर लेग रिजन मध्ये. पहिला तर झेल नाही होऊ शकला आणि झेल नाही झाला तरी बाउंड्री सुद्धा अडली नाहीये. दोन्ही गोष्टी आपण केल्या. जसं पहिला चेंडू संपल्यानंतर तुम्ही म्हटलं तर कुमारने समज सुद्धा दाखवले. साधा कुमार नाही तर सुकुमार आहे, कारण सुनील आहे ना दुसऱ्या बाजूला, सुकुमार आहे. त्याला माहिती होतं योग्य वेळेला काय करायचंय. कुमारला माहिती होतं, स्ट्राईक दिले सुनीलला. आता परतण्याची संधी निलेश यांच्याकडे. एक विकेट मॅच मध्ये घेऊन येईल, तो विकेटही पाहिजे सुनीलचा निलेशला. 10 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, 10 मध्ये अजूनही 25 करायचे आहेत. 10 चेंडू 25 धावांची आवश्यकता आहे. हा कुठं चेंडू होता, बराच बाहेर 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 बाहेर, इतका बाहेर की पंचांनी जेवढा हात लांब केलाय ना तेवढा चेंडू बाहेर होता. व्हाईट बॉलचा इशारा झालाय, स्कोर जाऊन पोहोचलाय 41. 10 चेंडू आणि गावाकाराचे 24. 10 चेंडू 24 ची गरज आहे. थोडस आशापेक्षाही वाढल्यात. डीके मुर्दा संघाच्या आशापेक्षा वाढल्यात. का वाढल्यात माहिती का? सुनील यांची बॅट सध्या मैदानावरती बोलू लागल्यात आणि आता ते जास्तीत जास्त विचार काय करतायत? विचार तोच करतायत की जास्तीत जास्त स्ट्राईक सुनील यांच्याकडे कशी राहील, हा विचार सध्या डीके मुर्दा संघ करतोय. तर दुसऱ्या बाजूला उत्तम विचार करतोय सुनील यांना कशा प्रकारे नॉन स्ट्रायकिंगवरती ठेवता येईल, हा विचार त्यांच्यामध्ये सुरू आहे. आणि निलेशला सुद्धा विकेटलेस नाही जायचंय, विकेट त्यांनाही घ्यायचंय. 10-24 चा मॅच आहे. 10-24 मॅच मैदानावरती गोलंदाज रेडी निलेश पुन्हा पाहायला मिळत आहेत. समोर जर पाहिलं तर सुनील आहेत. हो वाईड वाईड वाईड, पुन्हा एकदा वाईड आलाय. लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल पाहायला मिळाला आणि पंचांच्या माध्यमातून अगदी योग्य डिसिजन त्या ठिकाणी पाहायला मिळाला. समीकरण पहा, 10 मध्ये 23 आणि ऍक्शन रिप्ले मध्ये जरी पाहिलं तरी लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल पाहायला मिळाला. क्लिअर कर आपण बघतोय लेग स्टंपच्या बाहेर चेंडू जातोय. 10-23 चा मॅच आहे. एका डागाउट मध्ये टाळ्याचा आवाज आता गजर झालाय. आता वार येईल की दुसऱ्या बाजूने पलटवार, वार की पलटवार, ही कहाणी आहे 10-23 ची. फटका खेळायचा प्रयत्न होता, गॅप मध्ये चेंडू झाला, क्षेत्ररक्षक आहेत, फील्ड केलं जाईल. एक धावे चेंडूवरती पुन्हा दुसऱ्या धावेचा प्रयत्न, म्हणून म्हटलं ना कुमारला कामही म्हटलं होतं, कुमार सुकुमार. 2 धावा चेंडूवरती पूर्ण, 2 धावांशी स्कोर जाऊन पोहोचलाय तो 44. 47. 9 चेंडूचा खेळ आहे, 21 करायचे. 9 चेंडू 21 धावा. 9 चेंडू मध्ये 21 ची गरज आहे. तुकाराम सर, जसा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जवळपास जातोय ना, तसे डीके मुर्दा संघाचे खेळाडू बाहेर येत आहेत, पाण्यासाठी येत आहेत. चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेलाय की नाही गेला हेही पाण्यासाठी येत आहेत, म्हणजे उत्सुकता तिथेही लागलेली आहेत. 9 चेंडू मध्ये 21 धावांची गरज आहे. गोलंदाज रेडी पुन्हा एकदा. तुमच्या बाहेरचा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. चेंडू मात्र त्या ठिकाणी स्विंग होताना पाहायला मिळाला. थोडासा मध्ये चेंडू आला, आतमध्ये थोडासा चेंडू वळताना पाहायला मिळाला आणि चांगला बॉल मैदानावरती आपण पाहिलाय. आणि जसं तुम्ही उल्लेख केला मुर्दा संघाच्या डगआउटचा तुम्ही विचार केला, अरे मग उत्तम संघाच्या डगआउट मध्ये कुठे आहेत, त्यांचे पाठीरे कुठे आहेत? टाळ्यांचा आवाज तिथे यायला पाहिजे ना, टाळ्यांचा आवाज तिथे यायला पाहिजे. आज दोन्ही बाजूला आहे, असं नाही की तिथून नाही गेलाय. उत्तम खेळताय. 8 चेंडूचा खेळ आहे आणि 8 चेंडू मध्ये 21 करायचे आहेत. टाळ्यांचा गजर, टाळ्यांचा आवाज, टाळ्यांचा होणारा गजर आपल्या खेळाडूंना प्रोत्साहन. कोटप्याचा चेंडू होता, चेंडू चालला पाहिजे मध्ये क्षेत्ररक्षक वेगाने चेंडू पर्यंत पोहोचल्यात. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण, दुसरे धाव घेण्याचा प्रयत्न गडी. आता उत्तमच्या डगाउन मधून टाळ्यांचा आवाज, विकेट, गडी, बाद. थँक्यू. बिलकुल वन साइड हिरो आहे, म्हणजे हिरो पाहिजे तर वन साइड. आणि आमच्या इन्व्हर्टर वाले हेमंत बॉल विचारता बॅटरी एक साइड पाहिजे, बॅटरी एक साइडची पाहिजे. हिरो वन साइड चालेल पण बॅटरी एक साइडचीच पाहिजे. असा खेळ आहे मैदानावरती. धावा झाल्या धावलकावरती 45-45. 7 चेंडूचा खेळ आहे. 7-20 आणि धनंजय जर बघितलं ना 7-20 ऍक्च्युली 57 आहे. 7-20 आहे, 57 धाव संख्या आहे. नवीन फलंदाज मैदानावर दाखल झालाय. एक फलंदाज बाद झालाय, ज्यानं 33 धावांची केली. सुनील चा बाद होणं किती फरक राहणार आहे, सुनीलचं बाद होणं या मॅच मध्ये किती जो डिस्टन्स आहे तो पार करणार. नवीन फलंदाज मैदानावर दाखल झालाय धवल. 7 बॉलचा खेळ, 7 बॉल मध्ये 20 धावेची गरज आहे. मॅच बनलाय, अगदी माहोल देखील तयार झालाय आणि धवल मैदानावरती आला. धवलला डिस्ट्रॉय करायचं आहे. तो धवल मैदानावरती समोर निलेशनं आतापर्यंत मैदानावरती पुन्हा घेऊन आला. त्या मॅच मध्ये मागे काय झालं हे विसरता आता मैदानावरती गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतायत. 7-20 वाला मॅच, शेवटचा बॉल, निर्णायक बॉल.
पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न परंतु त्यामध्ये टायमिंग नाही साधू शकले परंतु चेंडू चाललाय फाईन लेगला आउटफील्ड मैदानाची सुपर सुपर डुपर फास्ट आहेत एफर्ट लावले क्षेत्ररक्षकाने परंतु नाही रोखू शकले आणि चेंडू निघून गेलाय सीमारेषेच्या पलीकडे फाईन लेगला चौकार. मॅच बदलला रंगही आला आणि आता पहा ऍक्शन रिप्ले पहा स्क्रीन वरती एफर्ट लावले अगदी जीवांची आकांक्षा केली बॉल लढवण्याच्या प्रयत्नामध्ये नाही अडवू शकले बॉलला आणि बॉल मात्र तोपर्यंत सीमारेषेच्या पलीकडे निघून गेलाय. तुकाराम सर मॅच पाहता पाहता शेवटच्या षटकापर्यंत आलेला आहेत आणि शेवटच्या षटकामध्ये 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये 16ची गरज राहिलेली आहे. 6 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता आहे आणि बरोबर जरा आठवण केली ना पहिल्या आजच्या दिवसातील पहिला सामना काय होता असाच होता ना ज्यावेळेला डीके मुर्दा फिल्डिंग करत होता त्यावेळेला प्रतिस्पर्धेला 6-16 पाहिजे होत्या. आता कहाणी डीके मुर्दासाठी आले ज्यांना 6-16 करायचे आहेत. चेंडूचा खेळ राहिला 6 पाहत राहा बघत राहा पाहत राहा कारण 16 आहे मास्टर चषकाचा रंगलाय 16 शिरगाव ग्रामस्थ झाल्यात गोला कारण धावा पाहिजे 16 धावा पाहिजे 16 मास्टर चषकाचाही मैदानावरती रंगलाय 6-16चा मॅच आहे. हा मॅच दोन्ही बाजू म्हणून म्हटलं ना हा मॅच 50-50 वाला मामला आहे कोणत्याही बाजूला जाऊ शकतं कारण मुर्दापासून उत्तन पाहिलं ना जास्त अंतर नाहीये मुर्दापासून उत्तन जास्त अंतर नाहीये तसं क्रिकेटमध्ये अंतर नाहीये क्रिकेटमध्ये अंतर नाहीये मध्ये जातात राईचं गाव जाते मोरवाचं गाव जाते पण मध्ये उत्तन. आता बघूया तिथे मध्ये 2 गाव आहेत इथे मध्ये 2 चेंडू चांगले हाताळायचे आहेत आणि मध्ये 2 चांगले फटके खेळायचे आहेत त्याच्यामुळे 2-2ची लढाई आहे पण या 2-2 मध्ये जिंकणार कोण याची लढाई आहे. 6 चेंडू 16 धावा आणि सध्याच्या घडीला आपण चार्ट जरी पाहिलं मॅन चार्ट जरी पाहिलं तर स्क्रीन वरती त्या प्रकारे पाहायला मिळाल्यात म्हणजे दोन्ही संघ कधी आपण पाहिलं उत्तनचा संघ पुढे गेलाय कधी मुर्दाचा संघ पुढे गेलाय कधी मुर्दा पुढे गेलाय तर कधी उत्तन पुढे गेलाय ह्या गोष्टी आपल्याला मैदानावरती पाहायला मिळाल्यात पण करायचं तर शेवटच्या ओव्हरमध्ये करायचं आहे. 6 बॉल 16ची गरज आहे. पहिला बॉल ऑफस्टंपच्या बाहेरून खेळलाय फटका छान खेळलाय समोर खेळलाय क्षेत्ररक्षक एकमेकांकडे पाहत राहिले अल्फ्रेडला देखील बीट करत चेंडू समोरच्या दिशेने निघून जाईल 1 बाउन्स चौकार ओव्हर 0. ट्रेडिंग मध्ये आलाय आता बऱ्याच इंस्टाग्राम वरती येतो ट्रेडिंग मध्ये का आता व्हॉट्सअप वरती येतोय पण ट्रेडिंग मध्ये मॅच आलाय फुल ट्रेडिंग मध्ये आला पहिल्या चेंडूवरती चौकार चौकारी आला आणि व्यासपीठावरती आदरणीय सुरेश पाटील साहेबांचंही आगमन झालं. वेलकम सुरेश पाटील साहेब आपलं सरचे स्वागत आहे. या स्पर्धेसाठी मोलाचं सहकार्य त्यांचंही आपल्याला लाभलेलं आहे. 5 बॉल मध्ये 12ची गरज आहे 5-12 वाला मॅच आहेत आणि तुकाराम सर जे मुर्दाला होतो पहिल्या बॉलवरती चौकार मोठा फटका मैदानामध्ये आलाय. नाही चौकार येणारच होता ना कारण डगआउट मधनं आवाज आला होता की बॅटिंगला आहे कुमार आणि त्याला सांगितलं बाबा दे मार त्याने चौकार ठोकलाय पण कॅझिटन कूल अँड काम तुम्हालाही राहायचंय कूल अँड काम राहायचंय. 2 चांगले चेंडू हाताळलेले मॅच मध्ये परत येऊन येईल 5-12 थोडासा वाढलाय वारा मॅच चढलाय पारा चुकीला नाही थारा आणि डगआउट मध्ये आवाज आलाय बाबा थोडासा देख के मारा त्याकरता 12 चेंडू 12 धावाची 5 चेंडू 12 धावांची आवश्यकता आहे. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता हवे चेंडू क्षेत्ररक्षक थोडासा दूर प्रयत्न नाही केलाय तिथून आवाज आलाय की भाई आपको कॅच लेना था तुम्हाला कॅच घ्यायचा होता कॅच पकडायचा होता नाही कॅच झालाय. आता कहाणी आले 1 2 3 4 एकदा नाही दोनदा नाही 4-10 वाला मॅच पुन्हा मैदानावरती रंगताना पाहायला मिळतो. कुमार सध्या मैदानावरती एका चौकारा निश्चित 3 बॉल मध्ये 7 धाब्यांवरती मैदानावरती बॅटिंग करतायत. धवल त्यांना एका बॉल मध्ये 4 धाब्यांवरती 7 देतोय आणि आता 4-10ची मॅच आहे मैदानावरती रंगलेली मॅच. गोलंदाज देखील मैदानावरती प्रयत्न करतायत. उत्तन की डीके मुर्दा की उत्तन याच्यावरती सध्या चर्चा सुरू आहेत. ओव्हर द विकेटने पुढचा बॉल खोलव्या टप्प्याचा बॉल त्याला मात्र फुलरलेनच्या बॉलला मात्र फ्लिक करण्याचा प्रयत्न चेंडूला खेळला गेलाय. एक धाव तर मैदानावरती मिळेल. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न फेकी झालाय गोलंदाजीच्या अगदी एंडला आणि फलंदाज धावचीच्या स्वरूपानं बाद. समीकरण मैदानावरती आहे 3-9 3 बॉल मध्ये 9 धाब्यांची गरज. तीन चेंडूचा खेळ आहे. 3 चेंडू नंतर धावा पाहिजे त्या 9 धावा पाहिजे बिलकुल 9 असं म्हटलं तर योग्य जसं तुम्ही म्हटलं प्रत्येक चेंडूवरती 3 धावांची आवश्यकता. कॅझिटनला माहिती आहे कॅज्युअली नाही जायचंय कॅज्युअली नाही खेळायचंय
सरळ जी भूमिका, जो रोल, जो जबाबदारी माझ्यावरती दिलेली आहे, कंपल्सरी आहे, कंपल्सरी. याचा अर्थ या 9 धावांचा वाटला तुम्हाला करायचं आहे. कुमार आहे ज्याच्यावरती बऱ्याचशा आशा अपेक्षा एकवटलेल्या आहेत. नवीन पहिल्यांदा मैदानावर दाखल झाला आहे संदीप. 3-9चा मॅच आहे. दोन्ही बाजूला सांगितलं भाई बरोबर आहे, बरोबर आहे. बॅट्समॅनलाही सांगितलं बरोबर आहे, बॉलरला सांगितलं बरोबर आहे. पण कोण आता बरोबरी करणार, कोण बरोबरी करणार? 3-9चा मॅच, 3 चेंडू 9 धावांची आवश्यकता आहे. बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. आवाज आलाय पण हे बरोबर नाही, हे बरोबर नाही आहे. तिथे आवाज आला होता, बरोबर आहे. पण हे सगळं घडणार, सगळं घडणार. सफलता के मार्ग पे बिना 1-2 पंक्चर के कोई नहीं चलाय. लांब जायचं ना तर 1-2 वेळा गाडी पंक्चर होणार. फक्त आता ट्यूबलेस टायर वापरा म्हणजे त्यांचं पण टेन्शन नाही. 2-7चा मॅच, 2-7चा मॅच आणि अल्फ्रेड होते. अल्फ्रेडच्या हातामध्ये चेंडू नाही आला, कॅच नाही कॅरी करू शकले आणि तिथून 2 धावा आल्यात, 2 धावाही आल्यात आणि स्ट्राईक ज्या कुमारला राखायची होती त्या कुमारकडे स्ट्राईक गेलेल्या आहेत. 2 बॉल मध्ये 7 धाब्यांची गरज आहे. एक मोठा फटका मॅचला जिंकून देईल, एक मोठा फटका मॅचला अगदी तुम्हाला विजयाच्या दिशेने घेऊन जाईल. एक चांगला बॉल मॅच मध्ये उत्तनलाही घेऊन येईल. असं नाही की उत्तन अजूनही या मॅच मध्ये मॅच गमावल्यात. उत्तनच्या बाजूनेही मॅच आहेत आणि DK मुर्दाच्या बाजूनेही मॅच आहेत. फक्त एका बॉलचा फरक आहे. एक बॉल चांगला टाकायचा आहे तो उत्तनला. हर समय को देते बदल त्यांच्या दिशेने येतोय. 2 चेंडू आहेत आणि 2 मध्ये 7, 2-7, 7-2, एक दुसरे का 2. नक्की 7-7ची गरज आहे. 2-7चा मॅच सध्या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. स्ट्राईक एंडवरती कुमार, गोलंदाज मैदानावरती रेडी आहेत. निर्णायक चेंडू मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. ओव्हर द विकेटने नाही चेंडू नाही कन्वर्ट करू शकले. 2-7 वाला मॅच होता. बॉलवरती रन येणं गरजेचं होतं, रन नाही आली आणि आता मॅच मध्ये पुन्हा एकदा रोमांच वाढवलं टीम उत्तन मैदानावरती. रोमांच वाढवलंय. एक चेंडू आहे आणि 7 धावांची आवश्यकता आहे. आता 1-7 आहे. फक्त 1-7 कोण आहे ते, उत्तन आहे का मुर्दा आहे ते बघणं उत्सुक याचं ठरणार आहे. क्रिकेटमध्ये बरेचसे चमत्कार आपण पाहिलेत. असं नाही की मिराकल होणार नाहीये, चमत्कार होते जरूर आहे, बार बार नाही होते, पण चमत्काराची अपेक्षा इथे केली जाईल. चमत्कार आहे तो नमस्कार आहे. 1-7चा मॅच आहे. 1 चेंडूचा खेळ आहे. 7 धावांची आवश्यकता आहे. कॅझिटन या मॅच मध्ये पुन्हा एकदा पहिल्या 3 चेंडू नंतर मॅच मध्ये आणलंय. चाललाय वेळ चाललाय, टाइम चाललाय. 1-7, 1 2 3 4 5 6 7, 1-7 कंपल्सरी. शेवटचा चेंडू कॅझिटन कॅज्युअली नाही घेतलाय. चांगले चेंडू त्याने हाताळ्यात. एक रंगलेला मॅच, उत्कंठवर्धक सामना. क्षणाक्षणाला उत्कंठ शिकेला पोचलेला असताना या सामन्याला जिंकले टीम उत्तन. पुन्हा एकदा उत्तम कामगिरी केली.